डिअर फ्रेंड्स, यू हॅव टू लर्न विल लर्निंग. शिकताना शिकायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो आपल्या हक्काच्या चॅनल म्हणजेच PNG सायन्स बाय विकास सर आणि शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर. जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही काय करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आज बघतो आपण, काल बघितलं आपण क्लासिफिकेशन काय असतं. या टॉपिकमध्ये बघणार आपण की डोबेरायनर कसे क्लासिफिकेशन केलं व कोणी डिस्कवऱ्या केल्या या एलिमेंटच्या, किंवा एलिमेंट कसे ठेवायचे किंवा त्यांचे रिसर्च कोणी कोणी केलेले आहेत, तर आपण ते बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला जो आहे त्याचं नाव आहे डोबेरायनर. कुठला आहे? डोबेरायनर. लक्षात ठेवायचं, डोबेरायनर दिलेलं आपल्याला. डोबेरायनर आपल्याला बघायचा तर डोबेरायनचं ट्रायड्स असतं. इथं पॉईंट टाकतो. डोबेरायनर ट्रायड्स. तर ट्रायड्स मीन्स काय असतं? ट्रायड मीन्स काय, स्क्वेअर ट्राय मीन्स किती असतात? 3. म्हणजे 3 याचं बनलेलं आहे. किती याचं बनलेलं आहे? 3. म्हणजे काय? डोबेरायनची त्रिके म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? डोबेरायनची त्रिके. डोबेरायनरची त्रिके. ओके, लक्षात ठेवा. डोबेरायनरची त्रिके लक्षात ठेवायचं. मग काय? डोबेरायनर ट्रायड्स. ओके, आता आपल्याला बघायचं डोबेरायनर ट्रायड्स काय असतं. ट्रायड्स मीन्स काय असतं? 3. ओके, फॉर एक्झाम्पल काय? 1 2 3 हे अशा पद्धतीने असतात. किती असतात? 1 2 3. ट्रायड्स मीन्स काय? असे 1 2 3 3 3 याचे गट. किती याचे? 3 3 याचे गट. मग काय केलं तर मग हे डोबेरायनर कोण होता? हा होता जर्मन सायंटिस्ट. कोण होता? जर्मन सायंटिस्ट. मग बघा काय नाव, याचं पूर्ण नाव काय? पहिला पॉईंट तुमचा येणार आहे. जर तुम्हाला आला एक्सप्लेन द डोबेरायनर ट्रायड्स, तर तुम्हाला एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे. डोबेरायनर ट्रायड्स मीन्स काय असतं? त्रिके म्हणजे काय असतं? याच्यावर हमखास 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो. 3 किंवा 2 मार्कासाठी हमखास विचारलं, किंवा ऑब्जेक्टिव्ह पण याच्यावर तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो. तर हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बघा मग काय सांगितलं, डोबेरायनरचे ट्रायड्स मीन्स काय. तर पहिला पॉईंट विचारला की डोबेरायनरचं पूर्ण नाव काय होतं. तर बघा डोबेरायनरचं नाव होतं जॉन वुल्फगँग लायनर, अ जर्मन सायंटिस्ट. काय होता? हा जर्मन सायंटिस्ट होता. कुठला होता? जर्मन. लक्षात, जॉन वुल्फगँग. लक्षात ठेवा, वुल्फगँग डोबेरायनर, अ जर्मन सायंटिस्ट. हा जर्मन सायंटिस्ट होता. लक्षात ठेवायचं, कुठला सायंटिस्ट होता? जर्मन. म्हणजे हा सायंटिस्टचं पूर्ण नाव काय सांगायचं? जॉन वुल्फगँग डोबेरायनर, अ जर्मन सायंटिस्ट. मग यानं केलं काय नेमकं? बघा आता याचं सेकंड पॉईंट काय केलंय ना, जवळपास इन अ इयर 1817 मध्ये काय केलं होतं बघा. 1817 मध्ये इन इयर 1870 मीन्स 1817 मध्ये काय? डोबेरायनर सजेस्टेड. काय सजेस्टेड केलं बघा? सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर related to their atomic masses. काय सांगितलं त्यांनी की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट म्हणजेच काय? मूलद्रव्याचे गुणधर्म. काय? मूलद्रव्याचे गुणधर्म. आणि काय सांगितलं आपल्याला? ॲटॉमिक मासेस म्हणजे अणुवस्तुमान यांच्यामध्ये काय संबंध आहे असं त्यांनी आपल्याला सुचवलं. कोण सुचवलं? इज अ डोबेरायनर. कोण सुचवलं? डोबेरायनर. लक्षात ठेवायचं काय की डोबेरायनर काय सांगितलं आपल्याला? सजेस्टेड. काय सुचवलं आपल्याला? काय केलं? सजेस्ट केलं आपल्याला की काय? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट म्हणजे काय? मूलद्रव्याचे गुणधर्म आणि ॲटॉमिक मासेस यांच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? त्यांनी संबंध आहे, रिलेशन आहे किंवा रिलेशन आहे हे आपल्याला त्यांनी सुचवलं. हे लक्षात ठेवायचं. पहिला पॉईंट काय? त्याचं पूर्ण नाव कुठला होतो? जर्मन. पूर्ण नाव काय? जॉन वुल्फगँग डोबेरायनर. ओके, कुठला? जर्मन सायंटिस्ट.
त्यानंतर सेकंड पॉईंट कधी आला होता 1817 मध्ये त्याने सांगितलं आपल्याला काय सांगितलं आपल्याला डोबेरायनर सजेस्टेड काय सांगितलं दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट that is property of element are related to the their atomic masses. Okay, so remember तिसरा पॉइंट काय येणार बघा आपला he made त्यानं काय केलं होतं he made a groups of 3 element काय केलं होतं ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट त्याने काय केलं होतं एक गट तयार केला होता काय केला गट कसा तयार केला होता 3-3 1 2 3 हा पहिला गट ओके 1 2 3 हा दुसरा गट प्रकारे त्याने काय केलं गट 1 2 3 4 काय असे जे काही जेवढे असतील तेवढे त्याने काय केले गट निर्माण केले काय केले गट निर्माण केले मग का बरं केलं ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स एच म्हणजे प्रत्येकी each comma having similar chemical properties याचे रासायनिक गुणधर्म कसे येतात एकसारखे असले ज्या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म एकसारखे होते त्यांचे काय केले त्याने 1 2 3 1 2 3 1 2 3 असे काय केले गट निर्माण केले इट इज कॉल्ड एज अ प्रॉपर्टी इट इज कॉल्ड ट्रॅड्स काय म्हणले त्याला इट इज कॉल्ड एज अ ट्रॅड कशाला ही मेड ऑफ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट ओके 3च्या गटाला कशाला प्रत्येकी 3 मूलद्रव्याच्या गटाला काय म्हटलं त्यांना त्रिके असं म्हटलं काय म्हटलं त्रिके ही अ ग्रुप किंवा ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट प्रत्येकी 3 म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बघा 1 2 3 पण कसे त्यांचे रासायनिक गुणधर्म कसे म्हणजे सारखे एकसारखे रासायनिक गुणधर्म असलेले काय केले 3 गट असे निर्माण केले एका गटामध्ये प्रत्येकी किती एलिमेंट 3 एलिमेंट लक्षात ठेवायचं प्रत्येकी किती एलिमेंट 1 म्हणजे पहिला असा हा गट आहे पहिला ओके 1 2 3 किती एलिमेंट 3 दुसरा गट 1 2 3 किती एलिमेंट 3 पण कधीपर्यंत ज्यापर्यंत जेवढ्यापर्यंत काय सांगितलं सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आल्या तेवढ्यापर्यंत ज्याच्या केमिकल प्रॉपर्टी सिमिलर म्हणजे रासायनिक गुणधर्म सारखे होते त्यांचेच काय केले त्यांनी गट निर्माण केले ओके लक्षात ठेवायचं काय केलं गट निर्माण केले किती किती केले 1 2 3 यालाच काय म्हणायचं त्रिके म्हणजेच मूलद्रव्याच्या 3 गटात मांडणी करायला प्रत्येकी काय केलं प्रत्येकी किती मूलद्रव्य मांडले 3 त्यालाच काय म्हटलं आपण त्रिके असं म्हटलं जातं ओके त्यानंतर पुढचा पॉईंट काय केलं त्यानं पुढचा पॉईंट ते कसे केले पण इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार म्हटले कसे ही अरेंज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस बघा मग ही arrange the three element in an increasing order बघा he arranged the 3 element in an increasing order त्याने जे 3 मूलद्रव्ये मांडली कशी मांडली गटात मांडली एका गटात मांडली किती मूलद्रव्ये प्रत्येकी इची 3 एलिमेंट्स इच प्रत्येकी किती 3 एलिमेंट प्रत्येकी त्यांनी काय केले एका गटामध्ये 3 एलिमेंट मांडले पण कसे मांडले इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार कसे इन्क्रीज ज्याचं अणुवस्तुमान ॲटॉमिक मास समजा एखादा कुठला एलिमेंट धरा एनिमल असं समजा एक्झाम्पल धरू आपण ABC असे एलिमेंट येतं ओके याचं अणुवस्तुमान 3 आहे याचं 4 आहे याचं 5 आहे ओके असं दिलेलं तुम्हाला किंवा इथं 6 आहे असं दिलेलं आहे आता अणुवस्तुमान दिले ॲटॉमिक मास दिले याचं मग याला काय केलं इन्क्रीजिंग ऑर्डरला मांडायचं मग कसं मांडायचं इन्क्रीजिंग ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर चढता क्रम आणि उतरता क्रम म्हणजेच काय चढता क्रम मीन्स काय की लहान मोठी मग असं होत जातं माहिती आहे तुम्हाला कसं समजा कसं इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार नंबर मांडायचे समजा कसे 1 3 2 1 ही संख्या दिली याला इन्क्रीजिंग ऑर्डर मांडा मग कसं मांडणार तुम्ही इथे समजा आपण 4 घेऊ कसं मांडणार 1 नंतर काय तो 2 2 नंतर 3 3 नंतर 4
हे काय झालं, इन्क्रीजिंग ऑर्डर झालं. त्याच पद्धतीने मग काय केलं, यांना पण त्यांच्या ॲटॉमिक मासेसनुसार काय केलं त्यांनी, ते इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार मांडले. कसे मांडले, इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार. लक्षात ठेवायचं कसे केलेले, इन्क्रीजिंग ऑर्डर. मग काय सांगितलं आपल्याला की अरेंज द 3 एलिमेंट इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर. त्यांनी काय केलं, जे कोण डोबेरायनने काय केलं, ते मूलद्रव्ये 3 गटात तर मांडले, म्हणजे 3 मूलद्रव्ये एका गटात मांडलेच ते मांडले, पण कसे मांडले त्यांनी, चढत्या क्रमाने मांडले. कोणाच्या, त्यांच्या अणुवस्तुमानाच्या काय केलं त्यांनी, चढत्या क्रमाने मांडले. इन्क्रीजिंग ऑर्डर. इथं पण तसंच काय करायचं, समजा 3 असं लिहिलं, 3 4 6 हे झाले इन्क्रीजिंग ऑर्डर. वाढत गेलं ना, राईट. याला इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डर तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये ते शिक. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, काय झालं आपल्याला, एवढं सांगितलं त्यानं आपल्याला, राईट. त्यानंतर काय केलं त्याने आपल्याला की नेमकं डोबेरायनर ट्रायड्स कशाला म्हणायचं, म्हणजे डोबेरायनचे त्रिके कशाला म्हणायचं. तर त्याने काय केलं होतं, पहिला आणि जो तिसरा मूलद्रव्य, फॉर एक्झाम्पल हाय 1 2 3 हे दिलेले, राईट. पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांची, कोणाची, ॲटॉमिक मासेसची काय केली, सरासरी केली असता. काय केली असता, सरासरी केली असता. कितव्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान भेटते आपल्याला, दुसऱ्या मूलद्रव्याची. कितव्या, दुसऱ्या. यालाच काय म्हटलं त्यानं, डोबेरायनची त्रिके असं म्हटलं होतं. ओके. काय सांगितलं मी तुम्हाला, पहिल्या व तिसऱ्या, काय, पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची काय केली, त्यांना सरासरी केली. आणि सरासरी केलं असतं कितवा भेटला आपल्याला, दुसऱ्या मूलद्रव्याची अणुवस्तुमानांक आपल्याला मिळाले. यालाच काय म्हणतात, डोबेरायनची त्रिके असे म्हणतात. मग काय याचं पॉईंट काय ना, मग द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट was approximately equal to the main of the atomic masses of the other two element. काय सांगितलं मी तुम्हाला, लक्षात द्या. द ॲटॉमिक मासेस ऑफ द मिडल एलिमेंट, काय, द ॲटॉमिक मासेस ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मेन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. म्हणजे काय, पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांची सरासरी केली असता किती मूलद्रव्य भेटतं आपल्याला, दुसरं. म्हणजे याचा ॲटॉमिक मास आणि याचा ॲटॉमिक मास, या दोघांच्या ॲटॉमिक मासची काय केलं असं पद्धतीने मग काय निघणं आपल्याला, दुसरं निघणं. फॉर एक्झाम्पल कुठली वस्तू घ्या, फॉर एक्झाम्पल काय घ्या आपण, एखादं एक्झाम्पल, आपण पूर्ण एक्झाम्पलच बघणार आहे, पण तोपर्यंत बघा इथं दिलेले 5 आणि हे 5. ओके. याची सरासरी करायची. काय करायची, सरासरी नेमकं काय असतं, ॲव्हरेज कशाला म्हणायचं किंवा मीन कशाला म्हणायचं. बघा 5 आणि 5 किती होतात, 10. ओके. पण मग किती घटक येतात, 2 घटक येतात. मग काय करायचं, या 2 घटकना काय करायचं, त्याला डिवाइड करायचं. किती येतं, 2 आहेत म्हणून 2 लिहायची तर. ओके. घटक किती येतं, 2. त्या घटकांची बेरीज किती होते, 10. 10 भागिले किती मग 2, म्हणजे त्या घटकांची बेरीज भागिले घटकांची संख्या. घटकांची संख्या किती आहे, 2. त्यांची बेरीज किती येते, 10. मग काय केलं आपण इथं, बेपंच 10, म्हणजेच मिडल एलिमेंट किती आला आपला, 5. म्हणजे या पद्धतीने काय असतं, ॲव्हरेज असतं किंवा मेन आपण त्याला म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. ओके. तर लक्षात आला तुम्हाला पॉईंट काय, द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट कसं सांगितलं आपल्याला, मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मेन ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. रिमेंबर. आता याचं आपण काय बघणार आहे, एक्झाम्पल बघणार आहे. काय बघणार आहे, एक्झाम्पल. तोपर्यंत मी तुम्हाला पूर्ण लक्षात आले काय काय सांगितलेले. ओके. आता आपण बघू काय एक्झाम्पल नेमकं असते कसं, त्यांचे एक्झाम्पल कसे येतं. आणि हे जे एक्झाम्पल सांगितल्यानंतर सांगतो मी तुम्हाला की याची जी ट्रिक होती, कोणाची, जे सिस्टम होतं, हे सिस्टम वॉज नॉट युजफुल.
हे सिस्टम युजफुल होतं का? नाही. हे डोबेरायनर जे सांगितलं होतं हे युजफुल नव्हतं, कारण की सम एलिमेंट, फक्त ओनली सम एलिमेंट काय झाले, फक्त डिस्कवर झाले किंवा ते शोधण्यात आले. नंतरच्या एलिमेंटमध्ये हे काही त्रिके आढळले का? नाही. त्यांचे रासायनिक गुणधर्म आढळले का? नाही. त्या अगोदर आपण एक्झाम्पलच्या अगोदर दोन अजून वाक्य बघणार आहे. काय वाक्यात बघा, आयडेंटिफाय only some traits from the element known. ज्या अज्ञात जेवढे एलिमेंट होते त्यापैकी फक्त काही एलिमेंटचं फक्त त्रिके निघू शकलं. काय निघू शकलं? त्रिके. हे डोबेरायनर पण केलं होतं त्यावेळेस. मग जास्तीत जास्त एलिमेंट जेवढे होते तेवढेच काही शक्यच नाही झालं. त्यांच्याकडून रासायनिक गुणधर्म त्यांची मिळाले नाही किंवा त्यांना ते तिच्यामध्ये ते आढळूनच आलं नाही किंवा त्यांचं ॲव्हरेजच तयार झालं नव्हतं. त्यामुळे काय लिहिला पॉईंट आपण, आयडेंटिफाय ओनली सम ट्रॅक्ट्स फ्रॉम द एलिमेंट नोन. जे अज्ञात होते तेवढ्यापैकी काय केलं, काहीच मूलद्रव्याचं फक्त काय निघलं, ट्रॅक्ट्स निघलं किंवा त्रिके निघलं. मग काय आलं पुन्हा सेकंड पॉईंट काय, द सिस्टम ऑफ ट्रॅक्ट्स वॉज नॉट युजफुल. द सिस्टम ऑफ ट्रॅक वॉज नॉट युजफुल. हे जे सिस्टम होतं हे युजफुल होतं का? नाही. हे दोन आपल्याला वाक्य सांगितलं. आता यानंतर बघू आपण एक्झाम्पल. आता एक्झाम्पल कुठले कुठले दिलेले बघा. तर बघा आपण दोन एक्झाम्पल आपण इथं घेऊ. बघा कुठले कुठले, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे आपल्याला घटक दिले. या दोन्हीची मी तुम्हाला अगोदर सांगितली, या दोघांची जर सरासरी केली असता किंवा मीन काढला असतं तर मध्ये जर निघालं तर या सोडियमचं आपल्याला ॲटॉमिक मास निघतं. मग ते कसं करायचं बघा, सोडियम जसं ॲव्हरेज मध्ये काय करायचं आपल्याला, सोडियम बरोबर. लक्षात ठेवा, तुम्हाला 2 मार्काला 3 मार्काला तो बॉक्स दिलेला आहे तुम्हाला, तो बॉक्स तुम्हाला येऊ शकतो. तिथं फिलिंग करायचं असतं तुम्हाला, फिलिंग द ब्लँक्स मध्ये. तर त्या पद्धतीने तुम्हाला लक्ष ठेवायचं. बघा सोडियम बरोबर काय, मग Li प्लस काय, पोटॅशियम भागिले किती घटक आहे दिलेले आपल्याला, 2 घटकची व्हॅल्यू दिली. किती घटकाची, 2. मग काय भागिले किती, 2. याला म्हणतात सरासरी किंवा मीन काढणे. ओके बरोबर. मग लिथियमची व्हॅल्यू किती आपल्याला, 6.9 प्लस किती, 39.1 डिवायडेड बाय 2. आता या दोघांची जर ऍडिशन केली तर कशी करायची ऍडिशन बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे मोठाले मुलं पण असतात, 10वीला गेलेले असतील किंवा 9वीला गेलेले असतील, त्या मुलांना पॉइंटची बेरीज जमत नाही. तर बघा लक्षात ठेवा कशी करायची. मी इकडे साधे एक करून दाखवतो. त्यानंतर बघा काय आलं तुम्हाला, 6.9 दिलेले. फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवायचा. लक्षात ठेवायचं, हे पॉईंट ठेवला इथं. पॉईंटच्या नंतर संख्या आहे जशाल तशी इकडं, आणि इकडं किती मग 9.3. ओके, या पद्धतीने तुम्ही ऍडिशन करू शकता. बघा काय आलं, 9 0 कॅरी 1 किती झालं तुमचं, 10 16 16 शिलं 6 चला 1 किती झाले, 46. किती झालं मग 46, म्हणजे डिवायडेड बाय 46 डिवायडेड बाय किती, 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा किती 4, 2 3 जा 6, म्हणजे किती आलं Na बरोबर किती आला आपला, Na बरोबर 23 आला. किती आलेले 23, म्हणजे ही व्हॅल्यू आपली किती मिळाली आपल्याला 23, म्हणजे याचा ॲटॉमिक मास किती मिळाला आपल्याला 23. या पद्धतीने तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. काय, पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाची जर सरासरी केली असता किती मूलद्रव्य भेटतं आपल्याला, दुसरं. ओके, पुढचं बघू आता. सेम काय करायचं, ब्रोमीन काढायचं आपल्याला. याच्यामध्ये घटक कुठले कुठले, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ओके बघा दिलेले, ब्रोमीन इज इक्वल टू काय, क्लोरीन प्लस आयोडीन. काय झालं, क्लोरीन डिवायडेड बाय 2, कारण की 2 सबस्टिट्यूट दिलेले. क्लोरीन किती दिलेले 5 प्लस आयोडीन किती दिलं 1 2 6.9 अपॉन डिवायडेड बाय 2. ॲडिशन करू इकडं, 3 5.5 पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा, 9 6 2 1 किती आहे इथं 14 4 चला 1 किती 6 6 12 2 चला 1 किती तर 3 6 इथं 1 इथं पॉईंट. आता याला डिवायडेड किती करायचं आपल्याला,
डिवायडेड करू इथं भागाकार येत नसेल तुम्हाला तर 2 1 6 2 4 मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात तरी पण आपण करू बघा थोडक्यात थोडी म्हणजे थोडी थोडी माहिती आपण एक्स्ट्रा घेऊ किती इथं 8 इथं 16 0 2 घ्यायचा 2 1 जा 2 किती नाही इथं 2 इथं 0 4 वरचे घ्यायचे किती घेतले मग इथं तर पॉईंट द्यायचा किती आले तुमचं 2 1 जा 2 2 जा 4 म्हणजे किती आला 8 1 पॉईंट ब्रोमीन इज इक्वल टू 812 ओके दिस इज अ सॉल्व म्हणजे 81.2 तुमचं काय आलेलं आहे ब्रोमीन आलेलं आहे हे लक्षात ठेवायचं ओके ही या पद्धतीने काय होतं तुमचा पूर्ण सिलेबस दिला होता आता पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की नेमकं कुठल्या कुठल्या पद्धतीने काय काय तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे तर पहिलं तुम्हाला सांगितलं काय डोबेराइनर ट्रायड जर आलं तर लक्षात ठेवायचं काय की पहिला त्यांचं नाव काय होतं पूर्ण नाव लक्षात ठेवायचं डोबेराइनरचं पूर्ण नाव काय होतं जॉन वोल्फ गँग काय डोबेराइनर ज जर्मन सायंटिस्ट हा कुठला सायंटिस्ट होता जर्मनीचा होता त्यानंतर काय केलं होतं त्यांना सांगितलं आपल्याला की त्यांना जे मूलद्रव्य घटक केले होते ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स त्याने जे ग्रुप मांडले होते किती याचे मांडले तर प्रत्येकी 3 मूलद्रव्याचे हॅव्हिंग द सिमिलर प्रॉपर्टीज किंवा सिमिलर केमिकल प्रॉपर्टी म्हणजे रासायनिक गुणधर्म ज्याचे सारखे असले त्याचे काय केले त्याने 3 गट मांडले होते ओके त्यानंतर त्याने ही अरेंज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस त्यानं काय केलं तर इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्याने मांडले होते त्यानंतर बघितलं आपण पुन्हा की नेमकं ॲव्हरेज कशाला म्हणायचं किंवा काय करायचं म्हणायचं ते पण बघितलं त्यानंतर मग काय केलं ही पूर्ण सिस्टम चालू राहिली का नाही मग काय आलं फक्त सम एलिमेंट म्हणजे काही एलिमेंट पर्यंत फक्त सिस्टम चालू राहिली त्यानंतर राहिली का नाही मग हे युजफुल होतं का नव्हतं ठीक आहे तुम्हाला लिहून घ्यायचं लिहू शकता ठीक आहे बाकीचं आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघू